लेकराजवळ मोबाईल फार कमी द्या राजो, वाटोळं लावलं हो. बहिणी हो, मी तुम्हाला पाया लागतो, माय कीर्तन होत राहील पण मला सांगा वाटते म्हणून सांगतो. लेकरू वाजवा जराशा. लेकरू लढलं की बाई हे मोबाईल की मोबाईल की, हे काय माय आहे का हे? अरे हट. बहिणी हो, श्री गुरु भक्ती आबाचे शब्द आहेत. आबा म्हणत कलियुगातल्या बाया स्वतःच्या लेकराचं स्वतः वाटोळं करतात. हेच शब्द भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितलं. कलियुगातली आई वाटोळं करीन, खरंच करून राहिले. अति प्रेम करता बाया हो तुम्ही लेकराईवर. प्रेमानं लेकरू बिघडते. जी आई लेकराले मारत नाही ना, मी नेहमी सांगतो ती आई नाही, त्याची वैरी आहे त्याची. आणि मग तुम्हीच रडता व्यसनी झाला. लेकरू वाजवायची हैगईच करून असे सन्न हा नाव इमानदारीने सांग. अशी एक दिली की पावसाळा आला पाहिजे उन्हाळ्यात. नाही ना खरंच लेकरू वाजवाई हाय की हा रप फाना. फक्त 5 वर्षाचं होई लोक मारू नका. 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान आहे. 5 वर्ष जर मारलं ते जर रडलं तर तुमचे पित्र तुमच्यावर खोपतात. हा मारू नका. ऐकून राहिल्या ना तुम्ही, जे सांगतो ते ऐकत नसता. मला माहीत आहे ह्या बाया मी सांगला ना 5 वर्षाच्या आतल्या मारू नये, ह्या त्यालाच मारतात. सासूशी भांडण झालं की मुलीले जवळ घेतात. कुत्रे 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 नाही. पान कशा हसून राहिल्या. खरं आहे ना म्हाताऱ्या बाया, तुम्हाला शिव्या देतात त्या कुत्रे. हो बोलत नका जाऊ तुम्ही मध्ये मध्ये. तुम्ही आले ना भगवंताच्या दर्शनाले, देवाले मागा म्हणा आमच्या तोंडाले कुलूप लावून दे. बहिणी ऐका, 5 वर्षाचं लेकरू पितृ समान आहे, मारू नये. 5चं झालं रे 12 वर्षाचं होईपर्यंत हा नाव. हा 12 नंतर नाही. 12 नंतर लेकरू हे बापाच्या नजरीले भेलो पाहिजे. ऐकून राहिले ना? काय ऐकलं? नजरीले भेलं पाहिजे, पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. हा चुकीचं आहे बाबा. लेकरं बिघडले कोणासाठी, कोणामुळे? अरे तुम्ही लेकराले मारायला जा, कोण येते मध्ये? म्हणतात मारू नका, तो काय मोठा झाला काय? मग डंगरा झाल्यावर मारा. अरे नास लावला रे करणं तुम्ही ना. मी त्याला सांगत नाही. तुम्हाला सांगू काय एक गोष्ट? कट कर जाओ चॅनलवाले. हो तुम्हाला सांगतो एक गोष्ट, ऐकसाल ना माई? तो बा झोपला राजो. ऐकसाल ना? हां तुम्ही जर लेकराले मारायला लागले त्याची आई आली, मारू नका, एकदा त्याले सोडा. नाही मी काही नाही म्हटलं, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगलं. संस्कार टाका. हां लेकराले मोबाईल कमी, जरासा कमी करा. त्याचं पटकन सांगतो तुम्हाला. मूर्खाला उपदेश करून फायदा नाही. आता 3रा प्रश्न, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. साधू कधी अनहिताचं बोलले? किती वर्ष झाले बाबा तुमच्या सप्त्याले? या सप्ताहाले किती वर्ष झाले? हा 100 या सप्ताहाले असे 7 झाले. हा मी तुमचे बोर्ड पाहिलेले आहेत, पहिले येत जाऊ मी. हो 7 वर्ष झाले. 7 वर्षात कोण्या साधूनं अनहिताचा उपदेश केला? कधी अभंग म्हटला का तुम्ही काकड्यात? बाबा सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. साधू संत हे अनहिताचं बोलत नाही आणि अनहिताचा बोलते त्याले साधू म्हणत नाही. नाही नाही कधीच नाही. साधू उठले, कोण काकडा घेते इथं? काकडा आहे ना इथं? कोण घेते? करा हातवर करा ना. तेच बाबा काय बाबा तुम्हाला उठल्यावर काय धंदा असते? लोकायले उठवणं. उठा जागे व्हारे स्मरण करा, उठा उठा जागा पाठी, पंढरी वाचुनी तुझा, राम राम स्मरा, हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कर जोडून विनवितो तुम्हाला, तुम्ही म्हणा
तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हातारे हा एकदार हा कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा एकदार टाळ्या वाजवा बुजुर्ग मंडळी मा बापाच्या वयाचे लोक आहेत कसे नाचले ताकद आहे देवाच्या भजनात लोक नाचतात पण घरी कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मला वेळ कमी आहे सुनील भाऊ खोटं नाही सांगत हो मला पाहिजे चांगला लंबालाचं का तुझे घंटा शिल्लक आता इलाज नाही त्याले पण घाई घाई बोलतो वासुदेव वासुदेव म्हणा पाया पडले साधू करा रे बापानो हरीचे देवाचं भजन करा नाही ऐकलं भाषा बदलली किती सांगू तरी नाही कती बटकीचे काय माय गेली हरी नाही मुखाशी भक्ती विना पशु सट विना काय साधूचे शब्द इथं शेत करतात नामा विना मुख जीवहा नव्हे काळ किती सांगू तरी नाही कती बटकीचे म्हणजे कोण आम्हाला माहित आहे पण सांगता येत नाही हे कॅमेरे आहेत पुढे ठेव हो या बटकीचं सांगलं म्हणून मावर गुन्हा दाखल व्हायला बटकीचा कोण एकान तारीख घेतली मग मा विषय निघला असा भोळाबो आहे मी मग मी ना म्हटलं बटकीचा म्हणजे कोणता म्हणे सांगा बाबा मग सांगा म्हटल्यावर सांग की नाही मी न सांगलं म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेख आणि नेमकं ज्यानं तारीख घेतली ती तोच होता बटकीचा तो गेला मानानं रिपोर्ट दिला म्हणून मी आता सांगत नाही सांगल्याशिवाय राहत साधू संतांनी शिव्या दिल्या हो शिव्या दिल्या का दिल्या शिव्या ऐकत नाही म्हणून तुम्ही ऐकता ना साधूचं चांगले लोक आहेत हो ऐकता नका करू संसार श्रमा संसार सोडून द्या आणि तुमची इस्टेट आमच्या नावावर करून द्या तुम्ही पाव पाव गांजा घ्या कैलास का राजा दम लगाने को आजा वा कोण ऐकते हो कोण ऐकते तुम्ही ऐकता का एकनाथ महाराज आपण फक्त सांगतो संसार दुःख मूळ चौकडे गावाच्या बाहेर जाऊ लवकर पाठी फोड जाऊ द्या काही विषय आमचा असला की आम्ही झाकून ठेवतो संसार सुटत नाही आणि मी म्हणत नाही कधी मी नेहमी सांगत असतो संसार सोडायचं काम नाही मस्त नटून थटून संसार करा हा कोणतीच कमी नसली पाहिजे संसारात आनंदात आमची बुवा लोक सांगतात संसार ताकासारखा आहे ताक फेकून देतात काय बहिणी होत ताक होती तुमच्या घरी शहरातल्या बाया म्हशी आहेत काय समजेन तुम्ही पेता त्या पन्न्याचं ताक काय दूध डुकरींचं आहे की कशाचं आहे हो आम्ही प्युअर ताक पिणारे माणसं हो बहिणी हो कोणती बहीण ताक फेकीन कधीच नाही मग मी म्हशीवाला भाऊ आमच्या गाई म्हशी आहेत हो फेकतात का आपल्या घरच्या बाया हा
सगळं दूध डेअरीवर देतात ना हो. आणि जेवढं ताक असते तेवढं हेल्याले पाजतात. खोटं नाही सांगत. ताक हेल्याले पाजतात. आणि जर हेला पेला नाही तर ताक, मग त्या ताकात काळं मीठ, बरफ, खडी साखर, मसाला टाकून त्याचा मठ्ठा करून पाजतात. ह हेल्याले. आमच्या बहिणीच्या लक्षात आलं. लक्ष देऊन ऐका बरं. ताक आंबट होतं. विनोदाचा भाग 16. आंबट ताक आहे. त्या ताकात काळं मीठ, बरफ, खडी साखर, मसाला टाकला, त्याचा काय झाला? मठ्ठा झाला. तसा तुमचा माझा सगळ्याचा संसार ताक आहे. ताकच आहे. त्या ताकात दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका, आणि प्रेमरूपी बर्फ त्या संसारात होता. आम्ही आलो, जेवढी मंडळी तुम्ही भेटली, खरोखर सांगतो आम्हाला प्रेम दिलं. खूप पुण्य लागते. हा चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनोव्रजेदुपासित सयज्ञ पंचदक्षिण. कोणाकडे चांगल्या नजरीनं पाहिलं, एक यज्ञ होती. वाणीनं गोड बोलले, एक यज्ञ होती. मनानं चांगलं चिंतन केलं, बरे आले महाराज आपल्या इथं, साधे भोळे बुवा पण आला लागला नंबर आमचा. मनानं चिंतन, एक यज्ञ होती. कोणी जायले लागलं, तुम्ही जर बाहेर उभे राहिले हात जोडून, एक पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य. आदराचं लय पुण्य आहे मंडळी. संसारात राहा, कोणाला दुखवू नका कधी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खाव पंढरीले गेलंच पाहिजे. मी सांगतो नाही गेला तर चालते, राहू दे, घरीच राही. फक्त ध्यानात ठेव, तुझी माय रुक्माबाई आणि तुझा बाप पंढरीचा विठो. माई जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, सकळ तीर्थाची ये जे का माता, तया शेवेशी कीर शरीरे दोन की जे. हा राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणतात, अरे कशाला रिकाम फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकाम फिरत रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. अरे कशाला रिकाम फिरत तुझ्या घरात नाही का तीर्थ. काय साधूच्या भाषा आहेत राजू. हो पा संसार आनंदात करावा, हो त्यात भजन करा, वासुदेव वासुदेव म्हणा, आग्रह केला. हरी हरी. तुम्ही आपण जेवण करायला बसलो यांच्या इथं, सुनील भाऊच्या इथं जेवणाला तुम्ही होते. हरणे बाबा आपल्या याने आग्रह कसा केला. आग्रह हा एका शब्दानं होते का. तुमच्याकडे काय म्हणता, घ्या खा. पाहिलं होतं कधी घ्या असा होते आग्रह. नाही, आग्रह करणं असेल तर एक शब्द दोन वेळा वापरायला. बरोबर बोल, घ्या घ्या, पण स्वर नरम पाहिजे. हा घ्या घ्या घ्या, हा 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 हो घ्या घ्या घ्या, हो घ्या माऊली घ्या. हा वासुदेव वासुदेव, हो आग्रह आहे. हरी हरी. तुम्ही आग्रह, हो एक कारण, घाई असली की एक शब्द दोन वेळा वापरा. घाई आहे, नवरा बायको गावात चालले, खेडगाव, बुवा फाट्यारण बाई घरी, त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलावं नाही. कसा बोलवीन तो.
तुम्ही संसारिक आहे ना सगळे, खरं बोल जा. बाई एका आवाजात येते काय? खरं बोला. भेतात तुम्हाला लोक. हो, वजन आहे. मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहे तुम्ही. हो, पगार बंद नका करू म्हणा फक्त, की झालं बाबा. नाही हो, ते चालू होईन बहीण, चालू होईन. हो, नाही वाढवलाच चालते. 2100 करू नका म्हणा, पण 1500 ठेवा बापा. लय मदत झाली लोकायले राजू. हो, लोकायले का आहे, त्याच्या मुली शिकायल्या आहेत, त्याच्या खोली भाडं निघून राहिलं. बरेच लोक सांगतात महाराज बरं होईल. एका घरात 3-3, 4-4 बाया आहेत, 5-6 हजार रुपयात संसार मस्त चालते महिनाभर. मग अमीर लोकायले काय 1500ची किंमत आहे, गरीबाली किंमत आहे त्याची. हो, पण दान करा त्यातलं या सप्त्याला, काही नाही तर बंद होऊन जाईल. 500-500 तरी द्या प्रत्येक बहीणना आणून, की कार्यकर्ते हे घ्या बापा आमचे 1000 रुपये, चालू झाला पाहिजे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. मा राग नाही येणार ना बहिणी. हो, खरं बोल तुम्ही. हा, कोणतीच बहीण एका आवाजात येत नाही. गुरु महाराज सांगत एकदा म्हैस लवकर येईन पण बाई नाही. हो, आणि हे अनुभव आहेत आमचे. आम्ही गाई म्हशीवाले माणसं. हो, मी म्हशी चारतो बाबा, स्वतः चालतो. मी कधी म्हशीच्या मागे नाही चाललो खोरणे बाबा, कधीच काढी. मी पुढे म्हशी मागे, जिकडे मी जाईन तिकडे म्हशी. हो, एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली कधीच काढी घेऊन नाही, कधीच नाही. मी फक्त मागे पाहून. सगळ्या म्हशी हो एका आवाजात, सगळ्या जमा, सगळ्या. हो, फक्त एकच म्हैस येत नव्हती. लक्ष देऊन ऐका. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली आणि घाई घाई बोलवणार. एक शब्द 2 वेळा वापरा लागते. चल 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 चल. वासुदेव वासुदेव संत समागमी धरावी, करावी तातडी, घडी घडी काळ अजून किती आहे, परमार्थाची घाई करा, देवाचं भजन करा. देह दिला देव भजना गोमट. सगळ्या भाषा वापरल्या. त्या नामाच्याच दृष्टीनं तुकोबाराय देवाशी बोलतात. विठोबा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात नोकरीच्या आधी मुलाखत घेतल्या जाते, इंटरव्ह्यू. तुकोबाराय म्हणतात देवा माझी मुलाखत घेतो. हो, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची मुकुट सकळा मनी धन्य तुझी. अरे पांडुरंगा तू चतुर आहेस भगवंता. मितवानाथ अपराधी, कर्महीन मतिमंद, तुझे मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. देवा मी मतिमंद आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे रे बाबा, मला काही विचारू नको. देव म्हणते ते तसं नसते, पहिले इंटरव्ह्यू नंतर नोकरी. तुकोबाराय म्हणता विठोबा मग एवढे 1000 नावं तू ठेवले कुणासाठी? तुझ्या नामाचा तुझं न कळे तुला काय कळते रे देवा? हे आमच्यासाठी आहेत पांडुरंगा. कष्टले संसारशीने जे देव येती गाढाने, तया ओदे नामे जेने तो संके तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा, पर्याद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रय अक्षर हे नाम नोहे जाण केवळ ब्रह्म. देवा विठोबा हे आमच्यासाठी आहे, घेऊ दे. देव म्हणतात नाही बुवा, नोकरीच्या आधी मुलाखत. तुकोबारायले राग आला आणि भांडले त्या देवाशी. साधू भांडत. विचार तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार देवा. प्रश्न विचारणारा देव आहे, उत्तर देणारे जगाचे गुरु आहे. नाही तर आम्हाला लोक प्रश्न विचारतात येड्यासारखे. आमचं मुंबईत हळदीचं कीर्तन होतं. लग्नात हळद लावतात नवरदेवाले, मग हळदीचं कीर्तन ठेवतात. कीर्तन चालून नवरदेवाला मला म्हणे बाबा थांबा, तुमच्याकडे काय लावतात नवरदेवाले? बुक्का? नाही ना, सांगा ना बहिणी. हो हळदच ना. कोणती हळद? आंबी हळद उगवून ते नाही लावत. ते कधी लावता मग?
ते लग्न झाल्यावरच. काय करावं देवा, तुम्ही लक्ष देऊन ऐका. निधी संजय म्हस्के, संदेश निधी संदेश म्हस्के यांची मुलगी इथं सापडलेली आहे. तरी त्यांनी लवकरात ऑफिसमध्ये येण्याची करावे. लेकराईकडे लक्ष देत जा, फोटो कमी काढा. विठाला भेटले का मायबाप? संदेश भाऊ म्हस्के दिसले? जमलं जमलं, आता नाही टेन्शन. काय हरवली? हे मुलगी आहे, हे दुसरी आहे काय? काय माय बाप आहेत रे देवा. पहिल्या लोकांना 8-8 10-10 सांभाळले. या जुन्या लोकांना 10-10 लेकरं. तुम्हाला किती आहेत बाबा? एक मुलगी हरवली. पंखुडी देशमुख नावाची मुलगी कोणाला दिसली तर इथं आणा किंवा ऑफिसमध्ये द्या. आम्ही दोन्ही कामं चालू ठेवतो. दिसली का तुम्हाला? कुकडे गेलते तुम्ही? जांभल्याला गेलते. जरा देवा जाऊ द्या, मला घाई घाई बोलणं आहे जरासं, टाईम कमी राहिला ना. माझा काय विषय चालू झाला, गेलं ते आता सगळं. जाऊ द्या. प्रश्न विचारणारा देव आहे, उत्तर देणारे तुकोबा आहे. तुकोबा रामदेव विठोबा, तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार, मी उत्तर देतो. देवाना पहिला प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म विचार रहित आहे काय? तुकोबाराने उत्तर दिलं पहिल्या चरणात. तुझं विना देवा, वा तुझं विना देवा, 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 तुझं विना देवा. तरी हो का शतखंड, तरी हो का शतखंड, तरी हो का. लोक लय खुश आहेत राजू. हा खरं असे चेहरे पाहायला भेटत नाही. निरास्ता तसे मरे. हो तू काही सांग, आमचा तुझ्यावर विश्वास आहे इमानदारीनं. आज जसं टवटव चेहरे, आज कीर्तन पाहिजे 4 घंटे. हो इमानदारीनं सांगतो. हे शहरात आहे राजू, चालत नाही ना टी. उत्तर दिलं तुकोबारायनं, उत्तर दिलं. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. विठोबा अरे माझी जीभ कर्म व्यभिचार रहित आहे रे. तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कोणाचं नाव नाही घेणार. एक गाऊ आम्ही आणि काचे काम नाही आता. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. अभंग तोच, फक्त म्हणण्याची पद्धत बदला, त्याचा अर्थ बदलत चालते. पहा तुम्ही, काय गाव आहे, काय गाव आहे, काय गाव आहे. हो फरक, स्वर बदलला ना फरक पडते. हो राम 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 राम.
असं असं आहे. अभंगाचंही तसंच आहे. जशा पद्धतीनं म्हणाल. पहिली पद्धत, तुझं विन देवा कोणा म्हणे माझी जीवा. देवा तुला सोडून नाव नाही. हो, एक अर्थ. तुझं विन माझी जीवा देवा कोणा म्हणे. पांडुरंगा मला जर काही कमी पडली न देवा तर मी तुला सोडून नाही मागणार. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. धिग झाले जिने माझे पंढरीला या. पांडुरंगा धिक्कार सोशा जीवनावर. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. दुसऱ्याला मागणार नाही. ज्याच्या नावाचं कुंकू लावता त्याला माग्याचा अधिकार. तुकोबारा म्हणते आम्ही तुझ्या नावाचं लावतो, तुझ्या नावाचं मंगळसूत्र आम्ही गळ्यात घालतो, मागणार नाही. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. घड्याळ नाही का लावेल. मग घड्याळ पाहून मी अभंग सोडतो, काही सोडतो काही असं का. हा 9:30 वाजले. मग अजून 20 मिनिट टाईम आहे ना. मला 9:45 सांगून गेलं कोणीतरी कानात. शपथनं पहिले सांगलं 9:45. म्हणून मी काही धरून राहिलो काही सोडून राहिलो. आम्ही शेतकरी लोक का बाबा. कधी खुरपण घेतो आणि कधी सोडून देतो. आमचं काय, आम्ही सोपं नाही की. आमचं नेहमी सांगणार 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखरा. कारण किती वखरलं 8 एकर. आला बाबुरा आला बाबुरा. मागे हराळ जशीच्या तशी 2च वखर ना. किती 2च पण दाबून हराळ नाही दिसली पाहिजे. आमचं तसंच आहे. मला जर कोण म्हटलं 10 मिनिटात काला कर. काल्याचं कीर्तन किती 10. मी म्हणतो पुतना मारली. मामल भटाची फजिता गाई गेल्या पाण्यात घे काला. हा पटकन पटकन बोलतो आता. हा तिसरा अर्थ पा. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. देवा माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. देवानं म्हणे तुला सोडून दुसऱ्या कुणाले देव नाही म्हणणार. विठ्ठले विना देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विना नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विना हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं है बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं है बड़ा क्यों गफलत में पड़ा. लोक सर्कस मांडतात. त्या सर्कशीत कोले लांडगे आणतात. पण मेकरवाले हुशार आहेत. तुम्ही सर्कस मांडली लांडगे नाहीत. हे वारकरी संप्रदायाचे सिंह आहेत. आमचे सिंह. हा मरेल बुवा उठीन आणि कीर्तन करीन. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. भक्त प्रहलाद हरीशे लपटा. खाम में कड़कड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. तुकोबारा म्हणता देवा नाव घेणार नाही देव म्हणणार नाही दुसऱ्या कुणाले काही मागणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते मागते शीते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण घोडला. देव आलं काय आणि दैवते आलं काय. देव कोण आहे. नावापुरतं घेते नावासहित देते तो देव आहे. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं या बाबानं. दिलं ना देव आहे. देवा बोलू नये आई. देवा पुत्र होऊ दे. बसू द्या त्या मावशीची जागा आहे तिथं.
हाव ना, जागा आहे मला माहीत आहे, इथं बसेल होती माय तू. हा, हेच हरपली होती काय? सापडली सापडली, टाळी वाजवा. हो, सापडली मुक्ताबाई. आता जाऊ नको माय कुठं. मा काय चालू होतं मी भुलून जातो बरं. हा, येतो मी जाग्यावर, काही तसं काही नाही. दैवती जसं घेतात तसं देते तो दैवती. देवा पुत्र होऊ दे, बोकळ कापीत, कोंबडं कापीत, अशा लटक्या देवाईच्या नांदी लागू नये. कोण्या देवाले बोकळं कोंबडं चालत. दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकाईले कशी येत नाही क्यू. तुम्ही हिंदू म्हणवता स्वतःले. ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर, हिंसेपासून दूर तो खरा हिंदू. बकरेन कोंबडे कापता, नवस करू नये बहिणी हो. हा, कधीच नाही. करणं असेल तर आमच्या गावच्या बाईसारखा करा. काय हिंमत रे त्या बाईची. मा गावची बाई म्हणे, देवा मा जर मनातली इच्छा पुरी केली तर मी मा नवरा कापीन म्हणे. हो, करीन असा नवस कोणी. हा, मग त्या बकऱ्या कोंबड्याच्या नादी लागू नका, कापू नये. कोण्या लटक्या देवायच्या, कोणाची अंगात देव येते चालले. अरे कोण्या जमान्यात राहता रे तुम्ही. हा, कोणाच्या अंगात देव यायला एवढा रिकामा आहे. हे एवढे मोठे आमचे साधू लोक उभे आहेत, 50-60 साधू लोक आहे, पांढरे फटक बगड्यासारखे पुढे बसले. कधी येते बाबा तुमच्या अंगात असं दिसला डोळ्यानं तो. हा, मी निंदा नाही करत, पण लोक नाट. मी लोकांना ज्ञान सांगतो. आमच्या घरीच जरासं अंधार पडला होता. माई बायकोच जात जाय त्या देवाईचं. बाहेर सांगता येते बाबा, हे घरी नाही. नाही, मी खरं बोलतो. मा कोणतं लपून नसते. अरे महाराज लोकांचा संसार हा बायाच्या भरोशावर. कोणतेही महाराज असो, हे गाव ते गाव, हे गाव ते गाव, आपल्यापेक्षा वानरं आपलं काय जीवन सोपं आहे काय फिरणं. आम्ही कधीच घरात कटकट नाही होऊ देत. त्याने म्हटलं हेला गामन, आणि म्हणतो आता तसं करसाल तर जमते. आता मला मानीचा त्रास आहे. होमिओपॅथिक डॉक्टर आहे आमचे जळगावले. मग मी गेलो दवाखान्यात. आमची मुलगी आहे लहान, तिला जरा लघवीचा आजार आहे, गोदड्या वल्या करे. मग तिलाही नेला. तिलाही साबुदाण्याच्या गोळ्या दिल्या, मलाही साबुदाण्याच्या. गजानन बाबा मा बायकोनं तिच्या साबुदाण्याच्या लघवीच्या गोळ्या मला दिल्या 3 महिने, आणि मान दुख्याच्या तिने दिल्या. हो बा, 3 महिन्यानं माझी पोरगी चिठ्ठी घेऊन आली. म्हणे बाबा मा गोळे तुमच्या नावाची चिठ्ठी निघली. म्हटलं बाई इलाज नाही. हा, मी काही म्हटलं नाही. म्हटलं जाते ना जाऊ दे. पण माय शेजारी माय कीर्तन ऐकता टी व्हीवर यूट्यूबले. मला म्हणत बुवा तुम्ही लय हात लांबून सांगता, तुमची बाईच जाते. मग मला खराब वाटलं. एक दिवस गेलो. मग तिला नाही म्हटलं काही, देवीजवळ. मग ते देवी येल होती. मी उभा राहिलो नम्रात. मग मा गावचे लोक मला मानतात बरं. मा गाव मला म्हणे शिवा होय पुढे. मी पुढे. मग ती देवी मला म्हणे बोल भक्ता बोल. माय साधं काम. मी म्हटलं देवी मला कानात बोलायचं आहे. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. ए नाही जमता. मला हिंदी येत नाही. हा, मी तरी शाळा सोडो ना. मी माय प्रेम होतं शाळेत. पण आमचे शिक्षक मला म्हणत तू जर शाळा सोडशील नाही तर आम्ही सोडतो म्हणून. सोड. हो, मला हिंदी येत नाही. हा, मी नर्मदा मातीच्या प्रदक्षिणेले फिरो, हिंदी बोलता नाही. फक्त मी हाक मार मैया नर्मदे हर जटा शंकरे हर नम पार्वती पते हर हर महादेव. मग बाया मला पोळी भाजी देत जेवण करू. काही बाया पीठ देत पीठ. मग आता रोडगे करायला बसलो. रोडगे पानगे. मग त्यात ओवा टाकतात. मग दुकानात गेलो बाबा आणायला. माझा हिंदी बोला तिकडे शिवर MP UP मध्ये. मग गेलो. मग दुकानदाराने म्हणून हमको ओवा दो.
दुकानदार म्हणे ओवा क्या होता है? 4 दुकानं फिरलो, कोणीच ओवा ना दे. एक दुकानदार जरा हुशार होता. मी म्हणलं हमको ओवा दो. मग तो हुशार, तो म्हणे बाबा ओवा कैसा होता है? मग मला म्हटलं हा जरा हुशार आहे. मग मी त्याला सांगलो ओवा जिरे का छोटा भाई होता है. आपल्या हिंदी जमत नाही. मग ते देवी मला म्हणे हे नाही जमता. मी म्हणू काहून नाही जमता? मग ते देवी माया ऐके ना. मग त्या देवीचा नवरा तिथं राळ जायला बसेल असते. राळ कापूर निंब फळ्याले. तो मादुसतच. मी त्याला लय वेळा बिड्याले पैसे दिले. हा देवीचा नवरा. मग मी त्याला म्हटलं गळ्या सांगणं समजून त्या बायकोले माया ऐक म्हणा, माया अमाचं आहे. मग त्यानं लगे अशी बिडी पेटवली आणि त्या देवीशी बोले. आईच म्हणा लागते बरं. आई. मग ती आई म्हणे बोल बालका. हो बुवा बालका बोल. मग तो बालक काय म्हणे हे लेकरू अज्ञानी आहे. मले अज्ञानी. मी म्हणू अरे तू दारू पेतो बिड्या पेतो लेकान मले अज्ञानी म्हणतो रे गद्या. लेकरू अज्ञानी आहे ऐका त्याचं. मग ते देवी त्याचं ऐकी नाही तर काय करीन. मग ते देवी मला म्हणे बोल खरं सांगतो तुम्हाला भाऊ कट करजो काही. मी त्या देवीच्या कानात बोललो. म्हटलं अंबाबाई पहिलेच पोराईचे लग्न होत नाही आणि माझं झालं टिकू दे. आणि तुला जर हे भक्तीन म्हणून आवडली अशी हे तू घे आणि मला दुसरी आणून दे. काय रे देवीशी कोणी बोलीन? मी बोललो बुवा सरमलो नाही. तापासून बाबा मा संसार सुधारला. माई बायको जर देवीले दिसली की ते देवी कधी इसको भगाव. आमचे साधू याच्या विरोधात बोलल्या. शिड्या तांब्याचे बाहुले केले. शिड्या तांब्याचे बाहुले केले. पाट मांडूनी बैसविले. पाट मांडूनी बैसविले. गंध अक्षदा शृंगारिले. गंध अक्षदा शृंगारिले. आले ते नाव ठेविले. आले ते नाव ठेविले. या जनाशी लागलं वेळ. या जनाशी लागलं वेळ. जनाशी लागलं वेळ. या जनाशी लागलं वेळ. जनाशी लागलं वेळ. जनाशी लागलं वेळ. जनाशी लागलं वेळ. तांब्याचे बावले केले. पाट मांडून वरी बैसविले. गंध अक्षदा शृंगारिले. मना आले ते नाव ठेविले. या जनाशी लागलं वेळ. तुकोबारा म्हणता आम्ही तसे नाही. देवही म्हणणार नाही दुसऱ्याले. नावही घेणार नाही दुसऱ्याचं. मागणारही नाही दुसऱ्याले. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा. आम्हाला दुसऱ्या देवाचं काम नाही. तर दुसऱ्या नावाचं नेणती काही टाना टोना नामस्मरण जादू टोना आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आता कोणाजूर राहिलंही नाही. पहिले लय लोक असत जादूवाले. छूछा भानामती. हो पहिले लोक तळक तुंबा खार माती. नऊ भुजभुजू शनिवार राती. शनिवारी करू इतवारी मारू. जनलोक म्हणती कशाने मेला. उलटून टोला बजरंगाने गेला. मेसोमाय जटी धाडीन तटी जाय. दुश्मनाचं काळीच खाय. छू मंतर बादशापुरी कावड देश बंगाला विद्यापुरी. छू पहिले लोक जरी मरी मातोश्री धरती ऊपर. चिरबंदी ठाना उसका भगवान हुकुम से ताबीज चलना. मेरे दुश्मन को भाला मारना. 4 के खांदे पर मुर्दा देना. 5वें के हाथ में टिटवा देना. 900 शैतान की चुकी बैठाना. और सच्ची होते सवारी करन. छो काय सांगाव हे लय येत जाय बापू. पण खरं सांगतो जगामध्ये रामकृष्ण हरीसारखा मंत श्रेष्ठ जगात दुसरा कोणता. देवाच्या नावात पावर आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. पांडुरंगाच्या नामात काही होते ना. हो
फक्त श्रद्धा ठेवा त्या देवावर. हे जंगळंग मंगळंग काय कामाचं आहे? इतका होतो पण काय कामाचं नाही. देवाचं भजन करा. तुमची वाणी अरे फक्त भजन करा. तुम्ही बोलसान ते खरं झाल्याशिवाय राहणार काय येते हो देवा. हा आमचं साधं भोळं का. मी लहानपणी खायची सोय नाही अशी परिस्थिती आमची. मी एका हॉटेलवर भांडे घासलेले आहेत मंडळी. परिस्थिती गरिबीची होती. आज राजासारखं जीवन जगतो. विठोबाचं नाव मुखात आहे, त्याच्या नावाची माळ गळ्यात आहे आणि कपाळाले टिळा त्याच्या नावाचा आहे. राजा आहे राजा. आणि तरी तुमचे उपकार नाही. तुम्ही इतका तुपाचा शिरा खाऊ घातला ना. मी म्हणतो मा देवानं दिला. हो अडगे बाबा तुकडोजी बाबा काय आम्ही खरं सांगतो आमच्या गळ्यात माळ नसती साहेब. तुम्ही आम्हाला उभं केलं असतं. हे आमच्याच देवाची कृपा आहे. हा आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. मी तर लय म्हणतो काही माहीत. आमचा देव देते आम्हाला, कोणी नाही देत. थोडक्यामध्ये सांगतो. तुकोबाराय म्हणतात देवा माझी निष्ठा दुसऱ्यावर नाही. तुलाच देव म्हणे, तुलाच मागेन, तुझंच नाव घेईन. मला ध्यान ताण्या टोण्याचं काही घेण देण नाही. देव म्हणतात बुवा लोक वचन देत जसं बोलतात पण तशी वागत नाही. कोण कधी कोण्या पक्षात जाईन सांगता येत नाही. तुकोबाराय म्हणतात बुवा माई त्याच्यासोबत बराबरी करू नका. देव म्हणतात बुवा मला वचन द्या तुम्ही. मग तुकोबारायनं वचन दिलं दुसऱ्या चरणात. तुकोबाराय म्हणतात देवा तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल, तुला वाटेल मी दुसऱ्याचं नाव घेतो, तर या रांडीचे या जिभीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडीन रे पांडुरंगा. आपण त्याचं नाव घेऊ एकदा. मस्त हातानं टाळ्या वाजवा आणि देवाचं भजन करा. तुम्ही वाजवले चादरीतून हात काढायचे. आवाज आला पाहिजे. विठोबा हरे 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 विठोबा रखुमा ज्ञानदेव हरिनाथ श्री बालाजी गोविंद गोविंद तरी हे हो का शतखंड पडू झडून या रान. 10 मिनिटात अर्थ आहे का आता.
तुकोबा राय म्हणतात देवा हिचे 100 तुकडे हो. मग आपल्या मनात एक शंका संशय येईल बाबा का हसू नका बंद करा रे. एका विठोबाचं नाव घेईन मग बाकीच्या देवाचं नाव घेऊ नाही काय. आम्ही हिंदू आहो. दगडाले शेंदूर लायला दिसला की आपली मान झुकते. सोडून द्याव नाही. मी दृष्टांत सांगतो ऐका बहिणी हो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाले म्हणतात? जे बाई कधीच पतीचं ऐकत नाही. पहिले समजते ते. दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्री भिरण हातव्य पतिव्रता. लय लक्ष नाही माय आज सांगणं होणार नाही. मला डबल बोलाव जा 2-3 वर्ष. मी हरकेल बुवा नाही माही तारीखच नसते रिकामी पण तरी माझी इच्छा आहे आणि आमचे शब्द खरे होतात. आम्ही नेहमी सांगतो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल. तुम्ही ऐका मी येईन पण पुन्हा. थोडक्यात सांगतो. पतिव्रताबाई तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर चालले. त्या बाईनं टाटा केला. ऐकलं ना. तो पोलीस ड्युटीहून घरी आला. कीर्तनाची आवड धोतर शर्ट टोपी. नोकरीवाले लोक आहेत ना हे हां पण वेळ काढतात ना परमार्थासाठी. काहून काढतात? तुम्ही नाही काढत. खरं सांगू काय ज्याच्या आईचं दूध शुद्ध आहे आणि बापाचं रक्त पवित्र आहे त्याला परमार्थाले वेळ आहे. ऐऱ्या गैऱ्याले नथू खैऱ्याले नाही. ज्याला काहीच काम नाही तो घरात पसरते पण इकडे येत नाही. करंट आहे इथं येणं सोपं नाही काही. एवढं मोठं गाव आहे इतके लोक खाऊन आले हे तिडं तिडं पुण्य साचा तरी हे बहुता जन्मी जोडे. जाऊ दे विषय वाढीन. थोडक्यात सांगतो हा. पोलीस आले टाटा केला. पोलीस ड्युटीहून घरी आला. कीर्तनाची आवड धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला आणि कीर्तन आले. त्या बाईनं टाटा केला. शेजारची बाई म्हणे पाहू कशी आहे. इनस पोलीसले टाटा केला आणि इनस महाराजले बी टाटा केला. कशी बाई आहे. महाराज घरी गेल्यावर मग तो झोप्याचा ड्रेस घातला. शहरातले लोक घालतात ना तो बरमोळा म्हणतात आमच्या इकडे त्याले. बरमोळा आज त्याचं वर्णनही होत नाही. टाईम कमी आहे. कारण बरमोळा असा आहे भाऊ किती मोठा बुवा असो त्याला माप नाही घ्या लागत. बस तेच त्याले तो हा त्यानं बरमोळा घातला. झोपला. सकाळी उठल्यावर तो निघला फिरायला. जातात ना शहरातले लोक चक्री गंगाफोड चक्री गंगाफोड. हा तो निघला फिरायला. त्या बाईनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे. पोलीसले टाटा महाराजले टाटा बरमोड्याले टाटा. दृष्टांत संपला. अभंगाकडे जायचं आहे. शॉर्टकट हाणला आज. त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला. बोला ना बोला. धोत्राला केला की पतीला. बरमोड्याला केला की पतीला. कपडे कितीही घातले तिचा कोण आहे पती. तसं प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा. आपला पती आपला नवरा आपला परमेश्वर आपला देव एकच आहे. त्याचं नाव आहे विठोबा. त्याचं नाव विठोबा आहे. हो फक्त त्या नवऱ्याचे वेगवेगळे ड्रेस आहेत. तो इथं बालाजी भगवंत पंढरीचा राजाच आहे. तो शेगावमध्ये आला. व्याधी वारुणी केले कैका करविले भक्ता लागी. तो शिर्डीत आहे. तोच अक्कलकोटला आहे. विठोबाच आहे. तो वणीच्या गडावर आहे. तो माहूर गडावर आहे. तो तुळजापुरात आहे. तो कोल्हापुरात आहे. विठाई किठाई माझी कृष्णाई आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची पुंडलिक दिवटा एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटिओ. विठोबा एकच आहे. एको देव सर्व भूतेषु गूढा. विठ्ठल जडीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सर्वं खल्विदं ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. अहमात्मा ब्रह्म. तुम्ही मी सगळे भगवंताचे अंश लक्षात घ्या. जिथं तिथं देव नटलेला आहे. देवाचे वेगळे वेगळे रूप आहे. तुम्हाला वाटेल त्या देवाचं भजन करा. मी असं म्हणत नाही या देवाचं घ्या. फक्त घ्या. वाटेल त्या देवाच्या नावाचं लावा. अंबाबाईवर प्रेम असेल लावा. कपाळाला कुंकू लावा. आम्हाला चालते. विठोबावर प्रेम आहे बुक्का लावा. जेजुरीच्या खंडोबावर प्रेम आहे तोही विठोबा आहे. त्याच्या नावाचा भंडार लावा. विठोबाच आहे. हो वाटेल त्याचं भजन. आम्ही सगळे भजन केले. भगवान दत्तात्रयाचं
दत्ता तुला कोणी दिले वरदान, एकच दोन टाळ. दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ताच्या भोवती गाईचा मेळा, गाईचा मेळा देवा, गाईचा मेळा, गाई राखे भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, तीन शिरे एक मान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. आनंद आहे. भजन कोणतं वाईट आहे. एकदा साऊंडवाल्या भाऊसाठी टाळी वाजवा हो. आम्ही रोज फिरतो पण साऊंड फार म्हणजे असे साऊंड कधीतरी भेटतात भाऊ. नाहीतर कीर्तन राहते आणि त्याच चालते कुंग 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 कुंग. हा आज एक नंबर वाजली का शिट्टी. एकाचं साऊंड पुरं कीर्तनभर शिट्ट्या मारे. मी म्हटलं भाऊ हा शिट्टी मला म्हणून तुमचा धक्का लागते. यायला तर 100 खेप धक्का लावला मी. वाजला काय नाटकं करतात लोक. एकदा चांगली वाजवा टाळी खरंच. हो सुंदर साऊंड आहे. एकच नंबर आहे ना हो. कॅमेरे आले भाऊ चॅनलवाले समजते साऊंड कोणता चांगला आहे कोणता खराब आहे. पटकन सांगतो. सगळे भजन भगवान दत्तात्रयाचं, राष्ट्रसंत गाडगे बाबाचं. सुहागन तीर्थ करने चली, पति के सिर पर बोझा देकर हाथ हिलावत चली, सुहागन तीर्थ करने चली. तुकडोजी बाबाचं भजन आहे. गाडगे बाबा एक संत कैसे डेबोजी राज माझे. भजन आहेत. आनंद आहे. जुने लोक बाऱ्या म्हणत आमच्या खेड्या गाव आहेत. त्या बाऱ्या तुमच्याकडे आहे ना बाबा. महादेव पार्वती स्वार झाले ते नंदीला, गेले भयान्याव नालाव नागाच्या नागी. अरे सांगा झाड बेलाचं पायल त्या खाल ते वारुळ मन देवाचं रमलव. हे पारंपरिक भजन आहे. चांगलं आहे. हा हा त्यातही असो मी पुढे असो पुढे. हो जेजुरीच्या खंडेरायाचं मल्हारी माझं बसूनी घोड्यावरती अनाया भानू गेला चंदनपुरी ग, खंडोबा पिवळा झाला हळद लागली, हळद लागली बाणारी तुला. रात्री आम्ही खंडेरायाच्या सासूरवाडीला कीर्तन होतं नाशिक जवळ चंदनपुरीला माझं रात्रीचं. हा आम्ही खंडोबा रायाचंच सांगितलं रात्री.